नमस्कार, माधुरीज किचनमध्ये मी सायली तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे ना, बाहेर खूप छान पाऊस पडतोय आणि आता मी दुपारच्या जेवणामध्ये ना ज्वारीची भाकरी गरम गरम आणि झुणका करणार आहे। तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि साध्या सिंपल पद्धतीने मी झुणका करणार आहे, पण खूप छान भारी लागतो। तर चला मी कसा करते ना ते तुम्हाला आता दाखवते। तर आता इथे बघा एक बाउल घेतलं आहे आणि ह्यामध्ये ना साधारण 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता बेसन पीठ ना चाळून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे बघा त्याच्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं भिजवून घ्यायचं। आता गॅसवरती ना कढई गरम करून घेतली मी, त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचावरून मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली ना की कढीपत्ता घालायचा। त्यानंतर 5 ते 6 पाकळ्या मी लसणीच्या घेतल्यात बारीक चिरून, त्या पण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या। त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा घातला बारीक चिरून, तो सुद्धा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही कांदा छान परतला गेला आहे। आता यामध्ये ना पाव चमचा हळद घातली मी आणि 1 चमचा तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे। आता मी इथे झुणका करते ना, त्याच्यामुळे मी इथे तिखट वापरलेलं आहे। तुम्हाला जर पिठलं करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घाला। तर आता बघा हे आपलं व्यवस्थित परतलं गेलं। त्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलं आहे ना ते घातलं यामध्ये आणि त्याच बाउलमध्ये थोडंसं अर्धा वाटीभर पाणी घातलं मी आणि ते आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा व्यवस्थित म्हणजे कसं घोटून घ्यायचं आहे, कारण पाणी घातल्यानंतर कसं परत त्याच्या गुठळ्या होऊ शकतात पिठाच्या, म्हणून आपल्याला व्यवस्थित ना हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता 2 ते 3 मिनटं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे घोटून घ्यायचं आहे आपल्याला असं चांगलं व्यवस्थित। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला 5 ते 6 मिनटं स्लो गॅसवरती ना हा झुणका शिजवून घ्यायचा आहे। तर आता तुम्हाला दाखवते मी इथे 5 ते 6 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला झुणका तयार झाला आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची, आत्ता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती। त्यानंतर आता आपण ते बाजूला ठेवूया आणि आता आपण भाकरी घालायला घेऊया। तर इथे मी ज्वारीची भाकरी घालते। परातीमध्ये ना ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे। एकदम पाणी नाही घालायचं, नाहीतर कसं पीठ पातळ वगैरे होऊ शकतं। हे बघा मीडियम पीठ आपल्याला ठेवायचं आहे। जास्त घट्ट ठेवलं ना तर भाकरी लाटताना आपल्याला म्हणजे थापताना थोडा त्रास होतो, पटपट सरकत नाही म्हणून। तर हे बघा असं हलकं पीठ ठेवायचं। हे बघा त्यानंतर एक त्याचा गोळा घ्यायचा असा मीडियम आकाराचा आणि आपल्याला तो असा हातावरती गोल फिरवून घ्यायचा, प्रेस करायचा आणि आता आपल्याला परातीमध्ये परत एकदा ना पीठ घ्यायचं आहे भाकरी थापण्यासाठी। ते पसरवून घ्यायचं, हाताला थोडं पीठ लावायचं आणि हा गोळा आहे तो एकसारखा असा साईडनी करून घ्यायचा आणि आता आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे। हे बघा पीठ थोडंसं असं नरम असेल ना, मऊ असेल मळलेलं, तर कसं व्यवस्थित भाकरी थापली जाते। हे बघा पटपट अशी सरकली जाते भाकरी। तर आता एकसारखी पातळ भाकरी मी थापून घेतली। हे बघा तवा पण गरम झालेला आहे। तर आता आपण ना तव्यावरती भाकरी घालून घेऊया। तर हे बघा पिठाची बाजू आहे ती आपल्याला वरती करायची आहे, वरून आता पिठाची बाजू आहे ना तिकडे आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून ते असं पसरवून घ्यायचं आहे आणि ते पाणी जे आहे ना वरचं ते थोडंसं सुकलं ना की आपल्याला ही भाकरी उलटी करायची आहे आणि दोन्ही साईडनी छान अशी भाकरी ना शेकून घ्यायची। हे बघा पातळ भाकरी थापून घ्यायची। हे बघा आता मी एक भाकरी आपली तयार झालेली आहे, दुसरी भाकरी पण तुम्हाला परत एकदा मी दाखवते। हे बघा ती सुद्धा आपल्याला अशी टाकायची आहे, पिठाची बाजू करायची, वरून थोडंसं पाणी लावायचं। पाणी सुकलं की भाकरी आपल्याला उलटी करायची आहे। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी छान अशी भाकरी शेकून घ्यायची आहे। आता बघा छान फुगते, तुम्हाला दाखवते मी। हे उलटी ना दोन्ही साईडनी छान भाजायची भाकरी। हे बघा छान फुगली जाते आणि ज्वारीची भाकरी ना पचायला खूप हलकी असते आणि चवीला पण खूप छान लागते झुणक्याबरोबर। तुम्हाला हवी तर तुम्ही तांदळाची भाकरी पण करू शकता, तांदळाच्या पिठाची। तर आता आपली भाकरी तयार झाली, आता तुम्हाला दाखवते मी। तर आपलं आता हे झुणका पण तयार झालेला आहे, भाकरी पण। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते पण तुम्ही कमेंट करून सांगा। तर भेटूया अशाच एका छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।